बरेच चर्चेला आलेले आहेत, त्याची उत्तरे त्यामध्ये दिलेली आहेत. आणि आज क्रांती दिनानिमित्त इथे आपल्या लोहार महापरिषदेचं आज उद्घाटन झालं आहे आणि 20 सर आजपासून ही महापरिषद या ठिकाणी कामाला सुरुवात करतात. बऱ्याच संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी आपलं समर्थन या महापरिषदेला दिलं. विषय आबासाहेबांनी घेतला, त्यावरती आमच्या वसंत साहेबांनी आणि शेलार साहेबांनी उत्कृष्ट असं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि ते अत्यंत योग्य आहे. स्थानिक संस्थांनी आपले कार्यक्रम, आपल्या मागण्या स्थानिक लेवलवरती करायच्या. ज्या मोठ्या स्वरूपाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे मांडायच्या आणि एकीचं बळ हे या महापरिषदेमध्ये आहे. ही 30 संघटनांची एकता या ठिकाणी एकवटली असल्यामुळं या 30ही संघटना एकत्र येऊन ज्या मोठ्या स्वरूपाच्या ज्या मागण्या आहेत त्या शासनाकडे मांडून मान्य करण्याचा किंवा पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि हा प्रयत्न आपल्या समाजाचे काही धाडसी लोक आहेत, बुद्धिमान लोक आहेत, हुशार आहेत, त्यांच्या माध्यमातून हे होणार आहे. आणि मला आनंद आहे की ही महापरिषद अशा बुद्धिमान आणि धाडसी लोकांच्या माध्यमातून ही तयार झाली आहे. मला या ठिकाणी आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भात बोलायला सांगितलं आहे. बरेच दिवसाचा आमचा एसटी आरक्षणाचा मुद्दा वैदर्भीय गाडला तसंताती महासंघाच्या माध्यमातून आम्ही लावून धरलेला आहे आणि तो मुद्दा आमचे सन्माननीय आमच्या महासंघाचे माजी सचिव श्रीमाननीय सुरेशजी मांडवकर साहेब यांनी मांडलेला होता. त्यांच्या माध्यमातून शासनाकडे पत्रव्यवहार झाले होते आणि ते आम्ही कंटिन्यू आता यापुढे करत आहोत. 1941 चे पुरावे आम्ही अवलोकन केले आणि आमच्याकडे प्राप्त पुरावे जे आहेत त्या पुराव्याच्या आधारे आपल्याला एसटीचं आरक्षण मिळू शकते असा आमचा समज आहे. आमच्याकडे पुरावे आहेत म्हणून. आणि त्यासोबतच दादा खडसे सारखे धाडसी तरुण आपल्यासोबत आहे, अजूनही त्यांना आपल्याला पुढे करावं लागणार आहे. त्यांच्या माध्यमातून आपल्याला ही लढाई लढावं लागणार आहे. हा एकटा या आमच्या महासंघाचा प्रश्न नाही, तर तो आता या महाराष्ट्राचा प्रश्न झाला आहे. फायदा फक्त विदर्भापुरता होणार नाही, तर पूर्ण महाराष्ट्रातल्या लोअर बांधवांचा होणार आहे. म्हणून ही लढाई आता आपण या महापरिषदेच्या माध्यमातून आपण लढणार आहोत. आणि हा मुद्दा आम्ही आमच्या वैदर्भीय याच्यामध्ये घेतला आहे. आम्ही ठरावामध्ये हे मंजूर करून घेतलं आहे की आता यापुढे ज्याच्यासाठी जो अभ्यासगट तयार करून जे विचारवंत आहे, ज्यांना कायद्याचं ज्ञान आहे, ते त्यावरती सखोल असा अभ्यास करतील. आमच्याकडे काही पुरावे आहेत, अजून काही पुरावे आपण शोधून काढायचे, त्याच्यावरती चर्चा करायची, अभ्यास करायचा आणि त्या चर्चेअंती या परिषदेच्या माध्यमातून ठोस असा निर्णय घ्यायचा की आता आपण ही लढाई लढण्यास समर्थ आहोत. आणि त्यावेळेस आपण नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये या एसटीच्या आरक्षणाकरता भव्य मोर्चा काढायचा असं आम्ही ठरवलं आहे. आणि म्हणून आमच्याकडे योद्धे आहेत. दादा खडसे, तुम्ही वाईट म्हणून घेऊ नका, तुम्ही उत्कृष्ट लढवय्ये आहात. सोमवंशी साहेबांनी आपलं जे कौतुक केलं आणि तुम्ही जे करता आहात ते फक्त स्थानिक पातळीवर न राहता ते राज्य स्तरावरती व्हावं अशी आमची मनोमन इच्छा आहे. आणि आम्ही तुम्हाला नेतृत्व देणार, आमची परिषद नेतृत्व तुमच्याकडे देणार आहे. राजकीय कमिटी आता गठीत करण्याचं आमचे मुख्य संयोजक यांनी सांगितलं आहे की एक राजकीय
एक कमिटी गठीत होत आहे आणि त्या राजकीय कमिटीमध्ये लोहार समाजाचे जे प्रत्येक पक्षामध्ये काम करणारे जे आमचे लोहार बांधव आहेत, जे पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडे ही आम्ही जबाबदारी म्हणजे मोर्चे काढण्याची, उपोषण करण्याची जबाबदारी आम्ही त्यांच्याकडे देणार आहोत आणि कायदेशीर बाजूनं लढण्याकरता आपल्याकडे विधी गट जो आहे, अभ्यास गट जो आहे, तो अभ्यास गट सुद्धा त्या ठिकाणी काम करणार आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला 2-3 बाजूनं ही आरक्षणाची लढाई लढायची आणि शासनाला नमता केल्याशिवाय, शासनाला हतबल केल्याशिवाय आपल्याला ही मागणी पूर्ण करता येणार नाही. जसं आईला जसं बाळाला दुधाची गरज आहे, तो दुपार रडतोय, तर तसंच आपल्याला हे कायदे करावं लागणारच. आपली मागणी आपल्याला मांडण्यासाठी वाटते ते प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल, उतरायची तयारी ठेवायची आहे, उपोषण करायची तयारी ठेवायची आहे, मोर्चे करायची तयारी ठेवायची आहे, धडक मोर्चे द्यायचीच आहे. कधीतरी लोहार बांधव जागृत झाला पाहिजे. याच्यापूर्वी 25 वर्षात असा प्रकारचा उपक्रम कधी झाला नव्हता. तो आता उपक्रम आपल्याला राबवायचा आहे आणि मी आशा करतो की या उपक्रमासाठी महाराष्ट्रातील लोहार बांधव निश्चितच त्याला समर्थन देतील आणि ही एक आरक्षणाची लढाई आपण यशस्वी करू. एवढं बोलून मी या ठिकाणी माझे आरक्षणाबद्दलचे 2 शब्द संपवतो. जय हिंद.